सर्व मुलांचं या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड हा आपण पॉईंट बघत आहे। तर यामध्ये पुस्तकामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत। ट्राय दिस, यूज युअर ब्रेन पॉवर, यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते आपण डिस्कस करूया। ओके, तर पहिल्या या ठिकाणी जे टेबल 12.8 आहे ते आपण डिस्कस करूया। तर काय दिलेलं आहे, काय ॲसिड आहे, त्याचे पीके व्हॅल्यू आहे आणि ॲसिडिक स्ट्रेंथ दिलेले आहे। तर यामध्ये बघा, तुम्हाला माहित असेल की जे हॅलोजन आहे हे लक्षात ठेवा की हॅलोजनमध्ये की यामध्ये सर्वात जे इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप जे आहे, इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप याची ऑर्डर जी आहे त्यामध्ये कोण आहे, पहिला सगळ्यात पॉवरफुल आहे फ्लोरीन, त्यानंतर क्लोरीन आहे, त्यानंतर ब्रोमीन आहे, आयोडीन आहे। हां, हे ऑर्डर लक्षात ठेवायचं। म्हणजे सगळ्यात पॉवरफुल कोण आहे, फ्लोरीन्स, आणि लेस पॉवरफुल कोण आहे, आयोडाइड्स। हा लेस पॉवरफुल आहे। तर या ठिकाणी बघा, पहिल्या कंपाऊंडमध्ये कोण अटॅच आहे, फ्लोरीन अटॅच आहे। हा कसा आहे, खूप पॉवरफुल आहे, आणि हा कसा आहे, इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप आहे। म्हणजे हा इलेक्ट्रॉन आपल्या बाजूला अट्रॅक्ट करतोय आणि खूप पॉवरफुल आहे। त्यामुळे काय होतं, जे पीके व्हॅल्यू आहे सर्वात कमी आहे, आणि जसं आपण खाली जातो तसं काय होतं रे, जे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग कॅपॅसिटी आहे ते कमी कमी होत जाते, आणि शेवटी जे पीके व्हॅल्यू आहे ते सर्वात जास्त आहे। ओके, तर आपल्याला बघायचं आहे कुठल्या कंपाऊंडचं ॲसिडिटी जास्त आहे। आपण यापूर्वी शिकलेलं आहे की जे ॲसिडिटी आहे, ॲसिडिटी हे कशा डिपेंड असते, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पीके व्हॅल्यू। जे पीके व्हॅल्यू आहे त्याच्या कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे। म्हणजे एखाद्या कंपाऊंडची पीके व्हॅल्यू सर्वात जास्त असेल तर त्याची ॲसिडिटी सर्वात कमी असणार आहे। तुमच्या लक्षात येईल की पीके व्हॅल्यू वाढत चाललेली आहे, त्यामुळे जे ॲसिडिटी आहे, ॲसिडिक स्ट्रेंथ आहे ते पण काय होत आहे, डिक्रीज होत आहे। ओके, तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा की जे ॲसिडिटी आहे आणि जे पीके व्हॅल्यू आहे ते कसं असतं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे। ओके, तर हा पॉईंट जर लक्षात ठेवला तर हे तुम्हाला पटकन सुटेल। हां, तर हे झालं पहिला पॉईंट्स। आता दुसरा पॉईंट आहे, दोन कंपाऊंड यामध्ये दिलेले आहेत। तर या दोघांमध्ये कुठला कंपाऊंड स्टेबल आहे असं विचारलेलं आहे। आता नीट लक्ष द्या, यामध्ये पहिल्या कंपाऊंडमध्ये कुठला ग्रुप अटॅच आहे, अल्काइल ग्रुप आहे, यामध्ये हॅलोजन आहे। आता जो अल्काइल ग्रुप आहे तो कोणता इफेक्ट दाखवतो रे, तर हा काय करतो, प्लस आय इफेक्ट दाखवतो। याचा काय अर्थ आहे की हा जो मिथाइल ग्रुप आहे तो कसा आहे, इलेक्ट्रॉन डोनर आहे। कसा आहे तो, इलेक्ट्रॉनिक डोनेटिंग ग्रुप आहे, हे लक्षात ठेवायचं। इलेक्ट्रॉनिक डोनेटिंग ग्रुप आहे तो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे। आणि जो हॅलोजन आहे, हा हॅलोजन कसा आहे रे, हा इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप आहे। हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा, कुठला ग्रुप आहे, इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप। म्हणजे हा इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप आहे आणि हा इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप आहे। आता काय होतं या ठिकाणी बघा, आता हा जो ऑक्सिजन आहे तुम्हाला माहित असेल की या ठिकाणी आपण हा पॉईंट असं पण लिहू शकतो की जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर कोणता असं निगेटिव्ह चार्ज असते, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी असते त्यामध्ये जास्त, आणि इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे ऑक्सिजनवर, आणि त्यातून हा कुठला ग्रुप अटॅच आहे रे, हा इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप आहे। म्हणजे हा इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप आहे। ऑलरेडी ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे, जास्त आहे, त्यातून हा अजून इलेक्ट्रॉन देत आहे, त्यामुळे ऑक्सिजनवरची जी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ती खूपच वाढेल, त्यामुळे हा अनस्टेबल होतो, बरं आहे का। त्यामुळे हा कंपाऊंड कसा आहे, लेस स्टेबल आहे। यामध्ये बघा, आता यामध्ये विचार केला आपण की हा हॅलोजन आहे, हा कसा इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप आहे, इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणारा ग्रुप आहे। मग हा काय करतो, जो ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ते कमी करतं, सगळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, त्यामुळे ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते, आणि जर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ऑक्सिजनवरची कमी झाली तर तो कंपाऊंड स्टेबल होतो, मोर स्टेबल्स। हां, लक्षात ठेवा। आता यामध्ये लक्षात ठेवा की जी स्टॅबिलिटी आहे ते कोणावर डिपेंड असते, इलेक्ट्रॉनच्या डेन्सिटीवर डिपेंड असते। हा पॉईंट अजून एक लक्षात ठेवा, मी इथं नोट डाऊन करतो वाटलं सर बघा, की एखादी जे स्टॅबिलिटी आहे, एखाद्या ॲसिडमध्ये जर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप जास्त असेल तर त्याची स्टॅबिलिटी कमी असते। म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की हे पण ऑर्डर लक्षात ठेवा, या ठिकाणी मी लिहितो। आता या ठिकाणी जागा आपल्याकडे कमी आहे, इथं लिहितो मी की जे स्टॅबिलिटी आहे, स्टॅबिलिटी कंपाऊंडची स्टॅबिलिटी ते कशी असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डेन्सिटी। हां, हे यामध्ये लक्षात ठेवा की जे स्टॅबिलिटी आहे एखाद्या कंपाऊंडची ती कशी असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डेन्सिटी। म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप जास्त असेल तर तो कंपाऊंड लेस स्टेबल असतो, आणि एखाद्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी असेल तर तो मोर स्टेबल असतो। तर हे लक्षात ठेवायचं पॉईंट यामध्ये। तर यामध्ये काय आहे, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी आहे, का कमी आहे या ठिकाणी, कारण कुठले ग्रुप अटॅच आहेत, इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप आहेत, इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप आहेत, मग ते इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी करतात, त्यामुळे हा मोर स्टेबल आहे।
या ठिकाणी काय आहे, याच्यावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, त्यातून हा पण इलेक्ट्रॉन देत आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप वाढलेली आहे, त्यामुळे तो लेस स्टेबल आहे. जर यामध्ये आपण विचार केला ॲसिडिक कोण आहे, मोर ॲसिडिक कोण आहे, तर इट इज याची जी ॲसिडिक नेचर आहे जास्त आहे, ॲसिडिक नेचर जास्त असतं. कारण जे स्टेबल कंपाऊंड असतात ना त्याची ॲसिडिटी जास्त असते, आणि हा कसा आहे, लेस ॲसिडिक आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. कधी पण लक्षात ठेवायचं, एखाद्या ॲसिडमध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी असेल तर तो मोर ॲसिडिक असतो, आणि एखाद्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असेल तर तो बेसिक असतो जास्त. इलेक्ट्रॉन जास्त म्हणजे बेसिक नेचर जास्त, इलेक्ट्रॉन कमी म्हणजे ॲसिडिक नेचर जास्त. हां, हे फिलॉसॉफी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हा झाला दुसरा पॉईंट्स. आता तिसरा पॉईंट यामध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा यामध्ये यूज युअर ब्रेन पॉवर्स. तर यामध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत ते पण डिस्कस करू. यामध्ये 4 कंपाऊंड दिलेले आहेत. तर या चौघांमध्ये कुठल्या कंपाऊंडची ॲसिडिक नेचर जास्त आहे, ॲसिडिक स्ट्रेन जास्त आहे, तर त्याची ऑर्डर आपल्याला विचारलेली आहे. तर बघा 4 कंपाऊंड आहे. मगाशी मी सांगितलं की एखाद्या कंपाऊंडमध्ये जर इलेक्ट्रॉनिक विथड्रॉईंग ग्रुप असेल, इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप असतील तर त्याचे ॲसिडिक नेचर जास्त असतं, आणि इलेक्ट्रॉनिक डोनर ग्रुप, इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप जास्त असेल, जेवढे जास्त तेवढे ॲसिडिक नेचर जास्त असतं. हा पॉईंट लक्षात ठेवा. आता पहिल्या कंपाऊंडमध्ये जर विचार केला आपण तर 3 इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप आहेत, 3 आहेत, म्हणजे हे तिघं पण काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात स्वतःकडे, बरोबर आहे का. आणि 3 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं हे जी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ऑक्सिजनवरची ती फार कमी होते, आणि इलेक्ट्रॉनची डेन्सिटी फार कमी झाल्यामुळं, आणि ज्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन कमी आहे तो ॲसिडिक असतो, ज्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहे तो बेसिक असतं. सिंपल आहे. तर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी झाल्यामुळं हा कसा असणार आहे, याची ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त असणार आहे. त्यामुळे 1 नंबरला कोण आहे, हा कंपाऊंड आहे. त्यानंतर चेक करा, इथं 1 इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप आहे, इथं 2 आहेत, बरोबर का. मी सांगितले की इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप आहेत, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर जास्त असेल तर त्याची ॲसिडिटी जास्त असते. म्हणजे या ठिकाणी 3 ग्रुप आहेत, या ठिकाणी 2 ग्रुप आहेत, बरोबर का. या ठिकाणी 2 ग्रुप आहेत, म्हणजे या ठिकाणी हे दोघं काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात. ओके, आणि त्यामुळं 2 नंबरला कोण येतं, हा चौथा कंपाऊंड्स. हा 1 नंबरला येतं, हा 2 नंबरला येतं. त्यानंतर हा 3 नंबरला येतं. का येतं 3 नंबरला, कारण त्यामध्ये एकच ग्रुप आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉन घेणारा 1 ग्रुप आहे, त्यामुळे तो 2 नंबरचा जो कंपाऊंड आहे तो 3 नंबरला येतो. आणि शेवटी कुठला तरी ॲसिडिक ॲसिड शेवटी येतं. काय येतं यामध्ये, कारण ॲसिडिक ॲसिडमध्ये कुठलाही इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप नाही, इलेक्ट्रॉन विथ ड्रॉईंग ग्रुप नाही. तर त्यामध्ये उलट काय आहे की मिथाइल ग्रुप काय करत आहे, इलेक्ट्रॉन देत आहे, त्या ॲसिडिक ग्रुपला, कार्बोक्सिल ग्रुपला. त्यामुळे त्याची ॲसिडिटी कमी होणार आहे, बेसिसिटी वाढणार आहे त्याची. कारण काय होतं, इलेक्ट्रॉन या दिशेला जातात, आणि जी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ती इथं वाढणार आहे, आणि इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जर वाढली तर बेसिसिटी वाढते, म्हणजेच ॲसिडिटी कमी होते त्या ठिकाणी. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढच्या कंपाऊंड्स, ट्रायधिसमध्ये काय आहे ते बघूया आपण. तर यामध्ये 3 कंपाऊंड आहेत, आणि या 3 कंपाऊंडमध्ये कुठल्या कंपाऊंडची ॲसिडिक नेचर जास्त आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, मगाशी सांगितलं की हा जो दुसरा कंपाऊंड आहे त्यामध्ये 3 आहेत, 3 इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप आहेत, आणि इलेक्ट्रॉन घेणारे ग्रुप जर असतील तर ते काय करतात, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी करतात त्या ग्रुपमध्ये, आणि मग ॲसिडिटी वाढवतात. म्हणजे 1 नंबरला कोण येतं रे, हा 2 नंबरचं कंपाऊंड येतं नंबर 1ला. नंबर 2 कोण आहे यामध्ये, इथं 1 आहे, 1 डोनर ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप आहे. हां, त्यामुळे तो 1 नंबरचा जो आहे तो 2 नंबरला येणार. आणि शेवटी कुठलं येतं, हा कंपाऊंड येतं शेवटी. काय येतं हा, कारण हा इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप आहे, आणि तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतोय, त्यामुळे या ठिकाणी बेसिसिटी जास्त आहे. म्हणजे या कंपाऊंडची ॲसिडिटी सर्वात कमी आहे, तो 3 नंबरला येणार. ठीक आहे. म्हणजे लक्षात येतं तुमच्या. बघा, सिंपल मी सांगतो की जे कार्बोक्सिल ग्रुप आहे त्याच्यावर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी चेक करायची किती आहे, त्यानुसार आपण ठरवू शकतो की तो स्ट्रॉंग ॲसिड आहे का बेस आहे. जर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढत असेल तर त्याची ॲसिडिटी कमी असते. हा पॉईंट क्लिअर लक्षात ठेवा. आणि दुसरा पॉईंट आहे की जर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होत असेल तर तो स्ट्रॉंग ॲसिड असतो. आणि इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप असतील, इलेक्ट्रॉन विथ ड्रॉईंग ग्रुप आहे, ते काय करतात, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी करतात. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप आहेत तेवढं ते ॲसिडिक नेचर वाढत जातं. आणि इलेक्ट्रॉन देणारी ग्रुप आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच असतील तर ते डेन्सिटी अजून वाढवतात त्या ॲसिडची, त्यामुळे त्यांची ॲसिडिटी फार कमी होते. हे क्लिअर पॉईंट लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची लाईन आहे. ओके, पुढचा कंपाऊंड्स अजून एक आहे. ट्रायधिसमध्ये अजून एक कंपाऊंड दिलेला आहे. 4 कंपाऊंड आहेत. या चौघांमध्ये कुठल्या कंपाऊंडची ॲसिडिटी जास्त आहे. सिंपल आहे की या ठिकाणी 3 ग्रुप आहेत, डोनर ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन घेणारे ग्रुप आहेत.
त्यामुळे हे काय करतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी फार कमी करतात कार्बोक्सिलिक ॲसिडमधला. त्यामुळे हा 1 नंबरला येतोय 2 नंबरचा कंपाऊंड्स. हा नंबर X. त्यानंतर कोण येतं रे 2 नंबरला, चौथा कंपाऊंड येतं, हा येतं. काय येतं रे, कारण या ठिकाणी पण एक डोनर ॲटम आहे, सॉरी इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप आहे. त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक विथ ड्रॉईंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप आहेत आणि इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप असल्यामुळं हे काय करतात, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी करतात. परत 3 नंबरला कोण येतं रे, 2 नंबरला चौथा आहे. 3 नंबरला कोण येतं, पहिला येतं. काय येतं, कारण NO2 ग्रुप पण कसा आहे या ठिकाणी, इलेक्ट्रॉनिक विथ ड्रॉईंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप आहे तो पण. त्यामुळे तो पण काय करतो, या ठिकाणी जे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे तो पण कमी करतो. त्यामुळे तो 3 नंबरला येतं. आणि शेवटी कोण आहे, बेन्झोइक ॲसिड आहे. का शेवटी येतं बेन्झोइक ॲसिड्स, कारण बेन्झोइक ॲसिडमध्ये कुठलाही इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप नाही, इलेक्ट्रॉन विथ ड्रॉईंग ग्रुप त्या ठिकाणी नाही, त्यामुळे तो शेवटी येतो. ओके, तर असे बघा आपण वेगवेगळे एक्झाम्पल यामध्ये डिस्कस केलेले आहेत. तर हे आपल्याला दिलेलं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, याच्यावर MCQ खूप विचारतात, त्यामुळे हे एकदम क्लिअर करून घ्या. ओके, तर हे नोट डाऊन करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, तर पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया. तर हा एक बुकमध्ये टेबल दिलेला आहे, तो पण डिस्कस करूया यामध्ये. तर यामध्ये बघा कंपाऊंडचे नाव आहेत, स्ट्रक्चर आहे, पीके व्हॅल्यू आणि ॲसिडिक स्ट्रेंथ दिलेले आहे. तर तुम्हाला दिसत आहे पहिल्या कंपाऊंडमध्ये किती डोनर ग्रुप आहेत रे, एक इलेक्ट्रॉन घेणारे ग्रुप आहेत. कुठले ग्रुप आहेत हे, त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक विथ ड्रॉईंग ग्रुप. काय म्हणायचं, इलेक्ट्रॉनिक विथ ड्रॉईंग ग्रुप, म्हणजे इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप आहेत. एक आहे, या ठिकाणी किती आहेत रे, 2 आहेत, आणि यामध्ये किती आहेत, 3 आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं की हे ग्रुप काय करतात, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी करत असतात, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी करतात कंपाऊंडमध्ये, आणि जे ॲसिडिक नेचर आहे ते वाढवत असतात. तर पहिल्यामध्ये एकच आहे, दुसऱ्यामध्ये 2 आहेत, तिसऱ्यामध्ये 3 आहेत. त्यामुळे हे काय करत आहेत, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी करत आहेत ॲसिडमधले. त्यामुळे जर वरून आपण खाली गेलो तर जे ॲसिडिक स्ट्रेंथ आहे यामध्ये आपण बघू शकतो की बघा हा जो टेबल दिलेला आहे त्यामध्ये थोडं चेक करा. ओके, तर बघा थोडी तर करेक्शन करूया आपण. या ठिकाणी चुकून मी डिक्रीज लिहिलं आहे, तर त्या ठिकाणी काय लिहायचं आहे, इन्क्रीज लिहायचं आहे, इन्क्रीज. ओके, तर काय होतं, जे ॲसिडिक स्ट्रेंथ आहे ते इन्क्रीज होत जातं. काय इन्क्रीज होतं रे, कारण मी तुम्हाला ते मगाच आपण क्लिअर केलेलं आहे की जे इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप आहेत, इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप जर जास्त असतील तर ते काय करतात, जे ॲसिडिक नेचर आहे ते वाढवत जातात. का वाढवतात, कारण हे काय करतात, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी करतात त्या ॲसिडमधले. आणि इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इथं कमी झालेली आहे, इथं अजून कमी झालेली आहे, आणि इथं तर खूपच कमी झालेली आहे. आणि जेवढी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी असेल तेवढा तो कंपाऊंड जास्त ॲसिडिक असतो. तर तुम्हाला अगोदर सांगितलं एखाद्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन जास्त असेल तर तो बेसिक नेचर दाखवतो. एखाद्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन फारच कमी आहे तो ॲसिडिक नेचर दाखवतो. आता 3 ॲसिड दिले असेल त्यामध्ये कोण स्ट्रॉंग असतं, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी फारच कमी आहे तो स्ट्रॉंग असतो, आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी थोडी जास्त आहे तो थोडा वीक ॲसिड असतो. तर या ठिकाणी आपण बघितलं की इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. त्यामुळे काय होतं, हे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होत असतं, त्यामुळे जे ॲसिडिक स्ट्रेंथ आहे ते वाढत जातं. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. आता यामध्ये बघा जे ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स, त्याचं आपल्याला काय बघायचं आहे, ॲसिडिटी बघायचं आहे, ॲसिडिटी चेक करायचं आहे. आता हा बेन्झोइक ॲसिड आहे आणि हा ॲसिडिक ॲसिड आहे, तर ॲरोमॅटिक आहे आणि हा ॲलिफॅटिक ॲसिड आहे. तर या दोघांमध्ये स्ट्रॉंग ॲसिड कोण असतं, स्ट्रॉंग ॲसिड कोण आहे. मगाशी सांगितलं मी की आपण कसं चेक करू शकतो, इलेक्ट्रॉनच्या डेन्सिटीवरून चेक करू शकतो आपण, फार महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला माहिती असेल की बेंझिनमध्ये काय दाखवतं रे, की बेंझिनमध्ये -I इफेक्ट दाखवतो. कुठला दाखवतो रे, -I इफेक्ट दाखवतो. म्हणजे या ठिकाणी हा जो बेंझिन आहे त्याच्यामध्ये काय होतं असं, रेझोनन्स होतं असं बेंझिनमध्ये, रेझोनन्स. आणि रेझोनन्स झाल्यामुळे काय होतं, जी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ते खाली येते, बेंझिन काय करतं, स्वतःकडे घेतो. म्हणजे बेंझिन जो आहे तो कोणाचं काम करतं, इलेक्ट्रॉन घेणाऱ्या ग्रुपचं काम करतं, इलेक्ट्रॉन विथ ड्रॉईंग ग्रुपचं काम करतं. त्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते. आणि जर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होत असेल तर काय वाढत असते रे, त्याची ॲसिडिटी वाढत असते. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. पण ॲसिडिक ॲसिडमध्ये काय रे, या ठिकाणी हा जो ग्रुप आहे तो ग्रुप कुठला आहे रे, या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. कुठला आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे हा, म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप आहे. तर हा काय करतो, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढवतोय. या ठिकाणी +I इफेक्ट आहे, +I इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय होत आहे, वाढत आहे.
आणि जर एखाद्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढत असेल तर त्याची ॲसिडिटी काय होते, कमी होते ॲसिडिटी. ओके, म्हणजे या दोघांमध्ये कुठला स्ट्रॉंग ॲसिड आहे, तर हा स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि हा वीक ॲसिड आहे. कारण की तुम्हाला मी बघायला सांगितलं ॲसिडिटी कसं असतं, द ॲसिडिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इलेक्ट्रॉनच्या डेन्सिटीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. आता पुढचा पॉईंट डिस्कस करूया आपण यामध्ये. ओके, तर बघा त्याच्यामध्येच सब पॉईंट बघूया. इलेक्ट्रॉन विथ ड्रॉइंग ग्रुप. आता एखाद्या कंपाऊंडमध्ये जर इलेक्ट्रॉन विथ ड्रॉइंग ग्रुप असेल आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर त्याच्यावर काय इफेक्ट होतो बघा, नीट लक्ष द्यायचं. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. तर इलेक्ट्रॉन विथ ड्रॉइंग ग्रुप म्हणजे कुठला असतो रे, हा इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप असतो. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे काय असतं, इलेक्ट्रॉन देणारी ग्रुप असतात. काही ग्रुप असे असतात की ते इलेक्ट्रॉन घेणारे असतात, इलेक्ट्रॉन घेतात स्वतःकडे, आणि काही ग्रुप असे असतात की ते इलेक्ट्रॉन देतात. आता हे जे इलेक्ट्रॉन विथ ड्रॉइंग ग्रुप कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये आहे Cl-, Cn सायनाइड, NO2. हे कसे आहेत, इलेक्ट्रॉन घेणारे ग्रुप आहेत. आणि जर हे ग्रुप अटॅच असतील एखाद्या कंपाऊंडमध्ये तर ते काय करतात, ॲसिडिटी वाढवतात कंपाऊंडची. काय करतात, ॲसिडिटी वाढवतात त्या कंपाऊंडची. का वाढवतात, कारण इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी करतात आणि ॲसिडिटी वाढते. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील लाईक मिथाइल, हायड्रॉक्झिल, मिथॉक्सी ग्रुप, NH2 ग्रुप, हे काय करतात रे, ॲसिडिटी कमी करतात त्या कंपाऊंडची. काय कमी करतात, कारण हे इलेक्ट्रॉन देतात त्या ॲसिडला, कार्बॉक्सिलिक ग्रुपला, त्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते. आणि जर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली तर काय होतं रे, ॲसिडिटी कमी होते. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, नीट लक्ष द्यायचं. 3 एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. कोण आहे हा, यामध्ये हा अर्थो, हा मेटा आणि हा पॅरा नायट्रोबेन्झोइक ॲसिड आहे. हा बेन्झोइक ॲसिड आहे आणि पॅरा मिथाइल बेन्झोइक ॲसिड आहे. तर या तिघांमध्ये कोण स्ट्रॉंग ॲसिड आहे हे बघायचं आपल्याला. फार सिंपल आहे की NO2 कसा रे, इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन घेतो तो. आणि हा ग्रुप कसा रे, इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप आहे. आणि हा तर प्लेन आहे, याच्यामध्ये कुठलाही ग्रुप अटॅच नाही. तर यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड कोण असणार आहे, मी मगाशी सांगितलं की जर इलेक्ट्रॉन घेणारे ग्रुप अटॅच असतील, इलेक्ट्रॉनिक विथ ड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असेल तर ते काय करतात, ॲसिडिटी वाढवतात. म्हणजे 1 नंबरला कोण आहे, हा कंपाऊंड, याची ॲसिडिटी सर्वात जास्त आहे. आपण नंबर देऊया, इट इज अ फर्स्ट, इट इज अ सेकंड आणि इट इज अ थर्ड. तर स्ट्रॉंग कोण आहे यामध्ये, तर जो 1 नंबरचा आहे तो सर्वात स्ट्रॉंग आहे, 1 नंबरचा. त्यानंतर 2 नंबरला कोण येतं, हा येतं. आहे तशी ऑर्डर आपण इथे देऊ शकतो बघा, याप्रमाणे ऑर्डर देऊ शकतो. तर हा स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि हा वीक ॲसिड आहे, हा मीडियम आहे. हा का वीक ॲसिड आहे रे, कारण हा इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप आहे, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूपच वाढवतोय, त्यामुळे ॲसिडिटी कमी होते याची. आणि हा इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप आहे, ॲसिडिटी वाढवतोय कंपाऊंडची. आणि हा तर मीडियम आहे. तर अशा प्रकारे आपण जे ॲसिडिटी पॉईंट आहे, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे ॲसिडिटी. खूप याच्यावर प्रश्न विचारतात कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. तर त्यामुळे हा पॉईंट व्यवस्थित करा. आणि काही पॉईंट कळले नसेल तर अजून हा व्हिडिओ रिपीट करा आणि पुन्हा बघा आणि सगळे कन्सेप्ट यातले क्लिअर करून घ्या. ठीक आहे. तर हे पॉईंट बघा, आपण दुसरा पॉईंट डिस्कस करूया. याला नोट डाऊन करा.